आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यात नारा ते पाहू शकता निसर्गाचं वरदान। ते धबधबा आहे इकडे, जरा अजूनही चालू आहे या प्रकारे। स्वच्छ पाणी आहे, ते पाणी पिऊ पण शकता, एवढं सुंदर पाणी। आणि हे मुलं आपली कोकणातली पाणी इतकं स्वच्छ आहे। तू नक्की कोकणी बोलतोस का कन्नडी बोलतोस? वज्रांना वज्र कोण अरे अरे पाण्याच्या आतमधून या, वरतून येता तुम्ही, पाण्यात आतनं आला पाहिजे। थंड काय आहे, याला सर्दी होईल, हातचू हातचू पाक चेंबूड बाहेर। मला पावता येत नाही रे, हे गरम लागते का आता पाणी? गरम आहे। गरम असताना गरमा होऊन जातो, गर्दी झाली नाही। हे मार उडीतच मरे
ए मारू दे चले लवकर 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 मार 1 2 3 पटकन अरे मार मी लगेच थोडी वाटतो तुला वाटतो चल 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 नाही ये पटकन अरे व्हिडिओ वाढते चल पटकन तू ये चल तू ये चल चल लगेच 1 2 इकडे ये 3 चल 1 2 3 मार नाही तर बघ ढकली पटकन मार पटकन मार चल पटकन अरे सगळे थांबलेत वाट बघतायत सगळे कधी उडी मारतोय 1 2 3 मार हे मारे जा तिकडे ढकल तिकडून जा चल पटकन बजरंग बली की जय बोल बजरंग बली हा जय हनुमान जय बोल भीम चल मार मार दे त्याला मार मारला फायनली उडी मारला मुलांनी जो कचरा आणलेला तो सोबत कचरा गोळा करतायत आणि परत आम्ही कचरा सोबत घेऊन चाललोत आम्ही आणलेला आणि इतरांनी जो कचरा केलेला आहे तो पण आमची मुलं ही सगळे साफ करतात तो कचरा उचलतायत तुम्ही बघू शकता बिअरचे कॅन वगैरे इथे पिणारे येतात त्यांचा पण कचरा आपली मुलं उचलतायत होऊन झाली मजा मस्ती झाली आणि जाताना सोबत कचरा घेऊन चाललेलो निसर्गाचं सौंदर्य असंच आहे आणि आपण येतो या सौंदर्य बघायला आणि आपणच ह्या निसर्गाची काय म्हणतो रास करतो कचरा करतो सौंदर्य जो आहे तो बिघडवतो कुठेतरी खराब करतो आणि ह्या मुलांकडनं शिकण्यासारखं आहे स्वतःहूनच मुलं कचरा गोळा करायला लागली उचलायला लागली जशा आल्यावरती होऊन वगैरे मजा मस्ती करून झाल्यानंतर बघू शकता आणि हे असं सर्वांनी आपण पाळून केलं पाहिजे मनात ठेवलं पाहिजे जो आपण कचरा घेऊन आलेलो सोबत तो आपला कचरा सोबत परत घेऊन गेलो पाहिजे आणि हे निसर्गाचं सौंदर्य असंच आपण जपलं पाहिजे प्रत्येकाने
आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि घंटा दाबून विसरू नका बाय बाय